असो कोंबड्या असो जर व्यवस्थित केलं तर इतकं पैसे मिळतात पण ती करत नाही ती करत नाही ती उगीच काय तर कोणाच्या तर नादी लागायचं कुठं तर फिरायचं इकडे जा तिकडे जा असं जर करून जर खाल्लं कुठल्या सर्व्हिसवाल्याला ऐकत नाही मी आर्मी भरतीला 2-3 वेळा ट्राय केली पण ती सोडून म्हणलं त्याच्यापेक्षा आपण ह्याच्यात पैसे भरपूर मिळवू आणि ह्याच्यात मिळलं पण 4. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या इच्छुक गाई बाजारामध्ये. मित्रांनो, बाजारातील आपण पहिल्या येता या दुसऱ्या येता या पार्ट्या गाई संपूर्ण गाई शेतकऱ्याच्या गाई दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल. बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धती या गाई येत असतात मित्रांनो, त्यामुळं गाई घेत असताना फसू नका. एकदा गाय घेऊन फसलं तर परत आपल्या अडचण निर्माण होते मित्रांनो, पैसे सोंग करता येत नाही. मित्रांनो, कास मोठी असली किंवा ही लय असलं तर म्हणजे दूध लय देते अशातला भाग नसतो. त्यामुळं गाय घेताना जाणकार माणूस सोबत घेऊन गाई घ्या, आपली फसवणूक होणार नाही. जास्त मित्रांनो. आणि बया गाव कुठला आहे? इंदापूर. ही कोणा गाडी काय कुठल्या ह्याच्यात येते? अरे जर्शी असेल जर्शी गाय. बरं, जर्शी गाय दाखवा. अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होते की आपण बऱ्यापैकी आता कमेंटनुसार व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे, त्यामुळे कमेंट करा. घर बसल्या तुम्हाला गाई बघायला मिळतील. सडामध्ये अंतर चांगलं आहे. वेद किती वाईज? दुसरा आहे. दुसरं 3 दिवस बाकी आहेत. अजून 8-10 दिवस घेऊ. आणि काय किंमत सांग? किंमत काय सांगा? 80. 70 पर्यंत सुटलं बाया. हा. 70 आलं तर दूध किती दिलं हिनं? मागच्या तासात 9 लिटर दिलंय. 9 दिले. आता बी 8 चालेल. आता 8 मोबाईल नंबर सांगा तुमचा. 77 76 96 08 17. ठीक आहे. आणि हिचं काय सांगताय? तिचं काय 85. वेद किती वाईज? हा, हिचं दुसरं काय. दुसरं गिऱ्हाईक तिचं चालू आहे. हा. व्यवहारीचं चालू आहे. हा. बघून घ्या मित्रांनो. जरा ठेप्याला कमी आहे थोडं. हा, कच्चा आहे थोडं. कच्चं आहे. किती आलं तर देणार आहे याला? याला काय 75 आलं तर देऊन टाकू. धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो बघून घ्या. ठेप्याला अजून बारीक आहे. ही जर्शी आहे तुमच्याकडे. जर्शी गाई जर्सी. गाव कुठला तुमचं? तासगाव. तासगाव. इंदापूरकडे काय? नाही इकडे सांगली जागा. सांगली तासगाव होय. बरं. वेद किती वाईज? तिसरा. तिसरा आहे. दूध किती दिले गेले आता? 15 किलो. 15. 2 टाइम मिळून. बरं. 7-8 लिटर दूध देते म्हणे. दाताला संपली असं संपले. काय सांगता किंमत? 70 सांग. 17,000. बरं मित्रांनो बघून घ्या. शेतकरी आहे तुम्ही मामा? हां, शेतकरी. शेतकरी जवळची गाय आहे. 17,000 किंमत सांगितली. 7-8 लिटर दूध देते. हां. काय कमी जास्त होईल का ह्याच्यात? होईल की. किती पर्यंत होईल काय? पण की 60 पर्यंत. 60 पर्यंत होईल. तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर देणार आहे. 60,000 आलं ही गाय मिळून जाईल मित्रांनो. जर्शी गाय काय आज बी जरी पडायचं नाही तसं काय काय सुद्धा नाही. मशिगत फॅट. चांगलं आहे मग. SMS फॅट चांगलं होय लागतं. मशिगत. मोबाईल नंबर सांगा तुम्ही. 82 63 87 46 30. ठीक आहे. धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याजवळ जी गाय आहे आपण बऱ्यापैकी आज शेतकऱ्याच्या गायी कवर करतो त्यामुळं गाई घेऊ शकता. ते एक मोठी लाट गाय आहे. मालक राम राम. नमस्कार. नमस्कार. गाव कुठला आहे? गिरडी. गिरडी. मगड तालुका काय? सांगोल तालुका. सांगोल्यातली गिरडी. हा. बरं. किती वेळ येतं ही गाई? हे तिसरं येतं जे तिसरे येतं हे. हां. दाताला संपली असं. दाताला संपले. तर मित्रांनो बघून घ्या. बाजारातील सगळ्यात मोठी गाय पार्टा आहे काय? पार्टी पार्टी किती चालू आहे दूध? दूध आता 9-10 एका टायमाला चालते. एका टायमाला 10 लिटर दूध देते. एका टायमाला 10 लिटर. गेले ना दूध किती दिले ना? हिनं येल्या 2 टायमाला 30 लिटर पिळले. 15 लिटर चालले. मोठ्या मापाई गाय. मोठ्या आता मापाई. गाभण आहे का नाही? आता नाही गाभण अशी जाय म्हणजे दुधावरची आहे. दुधावरची. हम्म. काय झाली गाभ का जाय ना? नाही गाभ गेली नाही. आम्हाला जरा अडचण होती पैशाची. जमीन घेतले. बरं बरं. हा, त्यांचं भागवायचं म्हणल्यावर आपण काहीतरी इकडे तिकडे करून तोट्यावर का असं 50ला दिले. आपल्या घरचीच आहे. दिली काय? आणि दिले 50ला 50,000ला विकली. विकले. मित्रांनो मोठ्या मापाई गाय 50,000ला हिचा व्यवहार पण झालेला आहे. आणि शेतकऱ्याजवळची गाय बघून घ्या. चौकाला वगैरे कशी आहे. एकदम बाजारात जोड नाही अशी गाय आहे मित्रांनो. ही लिंबाला बांधे हत्ती बांधल्यासारखी गाय आहे मित्रांनो. किती गाय आहे मला तुमच्याकडे? आपल्याकडे 10 गाय आहे त्या. सगळ्या मोठ्या मापा. ह्या मापाच्या 10 गाय आहे त्या. आपल्या शेतीला जोडधंदा गायी 10 शेळ्या आहेत त्या. 2 म्हशी आहेत त्या. 2 बैल आहेत ते. बैल वेदी हो 2 बैल 10 गायी 2 म्हशी 10-12 शेळ्या. शेळ्याचं बी उत्पन्न आपल्याला चांगलं आहे. चांगला आहे. आता धुलीवंदनला आपले बोकडं विकले ती बघा
1,25,500ला 11 बोकडं विकली. 1,25,000 सव्वा लाखाला. 1,25,500ला 11 बोकडं विकली. 11,500 घरगुतीच येऊन नेली व्यापाऱ्याने. ती जवळच शेक आहे, त्याने आपले धुलिवंतांना कापण्यासाठी येऊन पैसे भागवून 1.25 लाख रुपये 1,25,500 देऊन डमडम आणून सोमवारी घेऊन आले आणि मंगळवारी त्याने हे केलं विकले. हां, मालक आता नवीन शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगताल गाई करणाऱ्याला? नवीन शेतकऱ्यासाठी शेतीला बिझनेस म्हणलं तर पशुपालन, गायी असो, शेळ्या असो, म्हशी असो, कोंबड्या असो, जर व्यवस्थित केलं तर इतकं पैसे मिळतात. पण ती करत नाही ती उगीच काय तर कोणाच्या तर नादी लागायचं, कुठं तर फिरायचं, इकडे जा तिकडे जा, असं जर करून जर खाल्लं कुठल्या सर्व्हिसवाल्याला ऐकत नाही. मी आर्मी भरतीला 2-3 वेळा ट्राय केली, पण ती सोडून म्हणलं त्याच्यापेक्षा आपण ह्याच्यात पैसे भरपूर मिळवू, आणि ह्याच्यात मिळलं पण. 4-5 एकर जमीन घेतली. हा, घेतली. तर मित्रांनो बघू शकता शेतकरी काय करू शकतोय. तर आपण या ठिकाणी बघितलं मोठ्या मापाई गाय होती, त्या गायीवर ह्याने एक थोडक्यात यांचा परिचय दिलेला आहे. तर शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदा कुठलाही काय हे नाही. तर गाय दिलेली आहे मालक. ह्यानेच घेतली. बरं, या इकडे केवढ्याला घेतली मालक? 50ला घेतली. बरं, काय बघितलं गायमध्ये? दूध आहे, दूध त्यांनी 16-17 लिटर दूध सांगितलं. बर, मग हाय चांगलं आहे म्हणले त्यांनी दूध. आपण कुठे नेता येईल आता? ही आता जायचे इचलकरंजी रोई कोल्हापूरला. ती जर याला झाली गाब गेली तर गाय लय मोठ्या किमती आहे का नाही? बरं, चालतंय. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या की 8080 784370 80-80-78 80-80-78 43-70. धन्यवाद मालक. धन्यवाद मालक. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी त्यांनी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण दुसऱ्या गायी कव्हर करायच्या असल्यामुळं आपण आता पुढं जातोय. ही गायची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. व्यापाऱ्याजवळ जी गाय किती वेळ येईल? वेळ किती होईल? आता येईल 6वी. हे पोट यायला झाली गाई. हा, दूध किती दिले गेले आता? गेल्या तर दूध दिलं ना 9 लिटर. किंमत किती सांग? त्याची किंमत होईल सांगतो 50,000. द्यायची म्हणलं तर किती? द्यायला काय मागते 30-32ला मागते. 40 पर्यंत. किती? 40 पर्यंत सुटेल. शेतकऱ्यांचं होय. मोबाईल नंबर आहे तुमचा? 95 52 12 29 28. 95 52 12 29 28. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो बघून घ्या गाय कशी आहे. सांगोला बाजारातील पार्ट्या गाय देखील या परिसरामध्ये असतात. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला जातो. आपण मित्रांनो जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओ कव्हर करून म्हणजे जेणेकरून आपल्याला गाईचं चालू मार्केट रेंज पाहता येईल. तर चालेल. किती येतात? वेद किती? पहिला रोय यायला झाले ना? किती किंमत सांगतो? 55,000. पहिला रो मित्रांनो गाय आणि दाताला कशी? सायदाती. शेतकरी व्यापार आहे. शेतकरी द्यायची किंमत काय होईल? घेतले केवढा घेतलं मला? 45ला घेतले. जरा पुढे घ्याई. व्याज झालेली गाय मित्रांनो बघून घ्या. 45,000ला हिचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो. आणि किती दिवस बाकी आहेत? अहो पार्ट आहे काय? पार्ट आहे याय झालंय. दिसत नाही तसं म्हणलं. कृषी कट्टा आहे. कृषी कट्टा एक तासात व्हिडिओ येतोय मला. कृषी कट्टा आहे. येणार ना? येते. धन्यवाद. मला गाव कुठलं आहे? नाव काय तुमचं? कर्नाटकातलं आहे. मराठी जास्त येत नाही. येते. धन्यवाद मला. तर आपण मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण पार्ट्या गाई देखील कव्हर करतोय. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी बाजार भरला जातोय. वारंवार हे सांगायचं कारण आहे का मित्रांनो, लोकांच्या कमेंट येत आहेत बाजार कुठं भरतोय, त्याच्यासाठी आपण माहिती देतोय. हो मामा, पार्ट्या द्या काय गाया? पार्ट्या द्या. वेद किती आहे गायांचं? हिचं पहिलं येत आहे, हिचं दुसरं, 3 गाया तुमच्याकडल्या? हा 3 आहे. पहिला रो पार्ट झाले आता एकदा हा. हे हे पार्टीच आहे, किती वेळा येईल होतं? दुसऱ्यांदा. आणि हे ही चौथ्यांदा येईल. चौथ्यांदा. ह्या तिघीचं मिळून दूध किती चालू आहे आता? तिने आहे गे 20 लिटर आहे. 20 लिटर. किती 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 सांगता किंमत? तिनेच 90,000 सांगतो. 90,000 सांगताय. किती आलं तर सोडणार? हा किती आलं तर देणार? 80 आलं तर द्यायचे. मोबाईल नंबर सांगा.
8623 हा 02 हा 8632. ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद.